देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की खास खबर। कोरोना को लेकर स्थिति नियंत्रण में है, ऐसा कह नहीं सकते तुकाराम मुंडे। अनलॉकिंग के बाद कोरोना मरीज और कोरोना से मरने वालों की संख्या बढ़ती जा रही है। लोगों द्वारा अनलॉक के दौरान दी गई छूट या रियायतों का कड़ाई से पालन न करते हुए गैर जिम्मेदाराना रवैया अपनाया जा रहा है। इसीलिए लोगों को जागरूक करने के लिए मनपा आयुक्त और खुद महापौर कुछ दिनों से बाजारों और मेन मार्केट में उतरकर लोगों को लॉकडाउन के दौरान दी गए रियायतों और नियमों को लिए जागरूक कर रहे हैं। इसी दौरान मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने आज कहा कि अगर शहर में हालात बिगड़ते हैं तो वह शहर में लॉकडाउन के साथ कर्फ्यू भी लगाएंगे। कोणत्या बोलताय तर बेसिकली आपण ज्यावेळेस कोणताही कंटेनमेंट डिक्लेअर करतो त्यावेळेस आपण तिथला 14 दिवस सर्वे करतो। ती ऍक्टिव्हिटी चालू आहे का? येस, ती ऍक्टिव्हिटी अजूनही चालू आहे। येस, आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये आशा वर्करच्या स्ट्राईकवर गेल्या असल्यामुळे मॅनपॉवरचे थोडे इश्यूज आहेत, परंतु कंटेनमेंट झोनमध्ये अजूनही 14 दिवस त्याचा सर्वे होतो, त्याचा रिपोर्ट येतो, त्याचं अनालिसिस केलं जातं, त्या ठिकाणी डॉक्टर व्हिजिट करतात, हे कंपल्सरी चालू आहे। दुसरा जो भाग आपण सांगताय की पालकमंत्री महोदयांनी रिपोर्ट द्यायचा आहे, रिपोर्ट देण्याच्या बाबतीत असं सांगितलं त्याच्यावरती चर्चा झालेली आहे। त्याच्यावरती आणखी काही मतमतांतर असतील तर त्याची आणखी काही चर्चा कोणत्या पद्धतीने करायची आहे त्यांनी विचारविमर्श करायला सांगितलेलं आहे। त्यांच्यावर इंटरॅक्शन होत असते आणि ज्यावेळेस फायनल कॉल घ्यायचा आहे त्यावेळेस परत त्यांच्यावर इंटरॅक्शन होऊन त्याच्यानंतर फायनल कॉल घेतला जाईल। याच्यामध्ये माझं मत मी मांडलेलं होतं, जसं मी सांगितलं की इथं लॉकडाऊन जर करायचं असेल तर कमीत कमी 14 ते 15 दिवस मी करेन। दुसरी गोष्ट फक्त लॉकडाऊन असणार नाही, ते कर्फ्यू सहित असेल। करताना मी 2 ते 3 दिवस अगोदर ॲडव्हान्समध्ये लोकांना सांगेल सो दॅट नागरिकांनी 14-15 दिवसाच्या एसेन्शियल गोष्टी आहेत त्या आपण त्यांना वेळेत घेता येतील, साठवून ठेवता येतील। परंतु आपल्याला लॉकडाऊन 14 दिवस केल्याने 100% प्रश्न सुटणार नाही। कोरोनाची साखळी जर तोडायची असेल तर आपला बिहेव्हिअरल चेंज आणणं गरजेचं आहे, हेल्थ सिकिंग बिहेव्हिअर वाढवण्याचं गरजेचं आहे। आणि कोविड-19चे जे रेग्युलेशन्स आहेत, नॉर्म्स आहेत, ते प्रत्येकाने शॉपकीपर असेल, कार्यालय असतील, हॉकर्स असतील, दुचाकीस्वार असतील, चारचाकी असतील, ऑटोवाले असतील, पत्रकार असतील, मी असेल, सर्वांनी ते पाळणं गरजेचं आहे। हे जर पाळले नाही तर लॉकडाऊनचा काय 100% 12 महिने आपण काय लॉकडाऊन कर्फ्यू ठेवू शकणार नाही। म्हणून सर्वांनी जर सहकार्य केलं तर लॉकडाऊन टाळला जाऊ शकतो। परंतु जशी परिस्थिती आहे त्या दृष्टीने असं जर चालत राहिलं तर मला आणि इथल्या प्रशासनाला पूर्णपणे लॉकडाऊन विथ कर्फ्यू करावा लागेल आणि तो मी फक्त आणि फक्त हेल्थ इमर्जन्सी सोडून कुणालाही घराच्या बाहेर पडण्याची परमिशन देणार नाही, अशा प्रकारचा कर्फ्यू असेल। कारण एसएससीच्या नावाखाली लोक बाहेर पडत राहतात, परत मिक्स होतात, त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह होतो अचीव होत नाही। म्हणून जे लॉकडाऊन करायचा डिसिजन झाला तो निश्चितच विथ कर्फ्यू असेल, फक्त मेडिकल इमर्जन्सी सोडून काही असणार नाही। आणि तो 2 दिवस अगोदर मी डेफिनेटली डिक्लेअर करेल सो दॅट नागरिकांना आपल्या पुढच्या 15 दिवसाच्या एसेन्शियल ज्या गोष्टी असतील त्या विकत घेऊन घरी साठवून ठेवता येतील, 15 दिवसासाठी प्रोव्हिजन करता येईल, तेवढी मी काळजी आपण डेफिनेटली घेऊया। परंतु माझं परत नागरिकांना आव्हान आहे, सर्वांना आव्हान आहे की कृपया करून रूल्स रेग्युलेशन पाळा, जेणेकरून आपण त्याच्यावरती मात करू। आणि आपले काही प्रश्न असतील तर ते मी उत्तर देतच आहोत, माझे अधिकारी कर्मचारी उत्तर देत आहेत, काम करत आहेत। तुमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात देऊन आपले डॉक्टर, आपल्या नर्सेस, कंटेनमेंट झोन असेल, इव्हन हॉस्पिटल असतील, माझ्यासारखे दुसरे अधिकारी असतील, हेल्थ ऑफिसर, हे अगदी आयसीयू वॉर्डमध्ये जाऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आपण आपल्या स्वतःच्या जीवासाठी जर सहकार्य करणार नसाल तर तुम्हाला कुणीही सहकार्य केलं तर त्याची मदत होणार नाही। म्हणून हेल्प अस टू हेल्प यू अँड सेव्ह द सोसायटी। नाही, पण ज्या स्पीडने हे केसेस वाढत आहेत त्या स्पीडने 10,000 पेक्षाही जास्त जाऊ शकतात। आजच्या स्पीडने आपण जर गेलो तर आणि जर आपलं बिहेव्हिअर आणि आपण स्वतः सगळ्यांनी कंट्रोल केला तर 10,000 आत पण कंट्रोल होऊ शकतो। तो नंबर सांगणं आता अवघड आहे, परंतु जर या स्पीडने राहिला तो दिवस जास्त दूर नहीं। उन्होंने कहा अगर शहर में लॉकडाउन लगाना होगा तो वह 14 से 15 दिनों का लगाएंगे, साथ ही कर्फ्यू भी होगा। लेकिन जब भी लॉकडाउन लगाया जाएगा उससे पहले जनता को 2 से 3 दिनों पहले सूचित किया जाएगा, ऐसी जानकारी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने दी है। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।